शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी सत्यवान। आज हा व्हिडिओ बनवण्याचा मुख्य उद्देश आहे, ही जी बाग आहे या बागेमध्ये एकदम शास्त्रशुद्ध पद्धतीने छाटणी असेल, पाणी व्यवस्थापन असेल, खत व्यवस्थापन असेल, ह्या प्रमुख सुरुवातीच्या 3 गोष्टी ज्या आहेत या गोष्टींचं योग्य शास्त्रशुद्ध पद्धतीने नियोजन त्या ठिकाणी केलं गेलेलं आहे। तुम्ही पाहू शकताय या बागेची पूर्ण छाटणी झालेली आहे, पानगळ पण पूर्ण झालेले आहे। या बागेची छाटणी म्हणजे एकदम शास्त्रोक्त पद्धतीने जे आपण म्हणतो की पंचछाटणी होणं गरजेचं असते, त्या पद्धतीने या बागेची छाटणी झालेली आहे। जो काय सूर्यप्रकाश आहे तो सूर्यप्रकाश झाडाच्या खोडावरती पडत आहे, जेणेकरून पुढं चालून ज्या काही समस्या आपल्याला उद्भवत असतात, दाटी झाल्यानंतर ज्या काही बुरशींचा प्रादुर्भाव आपल्या पिकावरती होत असतोय तो प्रादुर्भाव होणार नाही। कारण सूर्यप्रकाश हा एक सर्वोत्तम बुरशीनाशक म्हणून आपल्या पिकांवरती काम करत असतोय। अशी छाटणी झाल्यानंतर निश्चितच त्या ठिकाणी जो काही बुरशींचा प्रादुर्भाव होणार आहे तो निश्चितच कमी होईल आणि आपल्या बागेला बुरशीच्या धोक्यापासून त्या ठिकाणी सावरलं जाईल। दुसरी गोष्ट म्हणजे जे काही खत व्यवस्थापन आहे, बरेचसे शेतकरी 2 साईडने गल करून खत टाकतात मध्यभागी, परंतु खत हे दोन्ही साईडनी चर खांदून त्या ठिकाणी टाकलं गेलं पाहिजे। या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहताय अशा पद्धतीने खत त्या ठिकाणी टाकलं गेलं पाहिजे। तिसरी गोष्ट म्हणजे पाणी व्यवस्थापन। बरेचसे शेतकरी सिंगल लॅटरलवरती काम करतात, सिंगल लॅटरल असते बागेमध्ये आणि त्याला 2 ड्रिपर लावून फक्त मध्यभागी ते टाकून देतात आणि 2च त्या ठिकाणी ड्रिपरवरती झाडाला पाणी देत असतात। परंतु शेतकरी बंधूंनो, डाळिंब पीक असो किंवा कुठलंही पीक असो, याला 2 लॅटरल व 4 ड्रिपर असणं गरजेचं आहे, जेणेकरून प्रत्येक ठिकाणी चारही बाजूला पाणी जाऊन रूट डेव्हलपमेंट जे आहे ते चांगल्या प्रकारे होईल व झाड आपण जे खत खाली जमिनीमध्ये टाकतोय ते तेवढ्या पटीनं चांगलं उचललं जाईल व आपल्याला त्याचा मोबदला फळाच्या स्वरूपात भेटला जाईल। हाच उद्देश आहे शेतकरी बंधूंनो। प्रत्येक शेतकरी बांधवांनी पहिली गोष्ट म्हणजे छाटणी करत असताना योग्य नियोजन करणं गरजेचं आहे। खत व्यवस्थापनासाठी दोन्ही साईडने चर खांदून दोन्ही साईडने खत भरून घेणं गरजेचं आहे व 2 लॅटरल 4 ड्रिपर या सिस्टीमनं आपल्या पाणी व्यवस्थापन आपल्या बागेला करणं गरजेचं आहे। धन्यवाद।